जे करण्यासाठी आपण एवढी धडपड करतोय ते करायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मिळाल्यानंतर तर खूप आनंद झाला. इथे आल्यानंतर जो एवढा ह्यूज सेट आम्ही बघितला आम्ही तर एकदम खुशच होऊन गेलो. कारण सो ते एक भारी आहे की 500वा सेट त्यांचा आणि आपण त्यात आहोत, इतकं एन्जॉय करतोय. आणि मी तर काय फोटोसाठीच पहिल्या जागा बघितल्या सगळ्या की फोटो कुठे कुठे काढता येतील आपल्याला. कॉमेडी सोबतच एक छान संदेश देणारं स्किट पण आम्ही करतोय. वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला प्रयोग आहेत या सगळ्या स्किटमध्ये, सगळ्या शोमध्ये. सो तुम्हाला बघताना खूप मजा येणार आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण आलोय हसताय ना हसायलाच पाहिजे वया कोऱ्या शोच्या सेटवरती आणि आपल्यासोबत आता खास गप्पा मारणारे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्नेहल चिंदम. हॅलो स्नेहल, कशी आहेस? मस्त, तू कशी आहे? मी मस्त. तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कसं वाटतंय? नवीन शो, नवीन सेट, नवीन चॅनल, नवीन लोक, काय अनुभव आहे तुझा? खूपच छान वाटतंय, खूपच एनर्जेटिक वाटतंय, खूप पॉझिटिव्ह आहोत आम्ही सगळेच. मजा येते. जेव्हा या शोबद्दल तुला विचारण्यात आलं, म्हणजे पहिल्यांदा असं कळलं की आता आपण नवीन परत काहीतरी सुरुवात करतोय, तर काय रिॲक्शन तुझी? माझा खूप आनंद झाला होता की हां, आता पुन्हा सगळे भेटणार, पुन्हा सगळे नव्याने काम करतोय. आणि कारण ते जे करण्यासाठी आपण एवढी धडपड करतोय ते करायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मिळाल्यानंतर तर खूप आनंद झाला आहे. जेव्हा पहिल्यांदा सेटवर आलीस, म्हणजे जेव्हा वाटलं होतं की आता सगळे भेटणार आणि पहिल्यांदा सगळ्यांना बघितलं किंवा पहिली रीडिंग झाली असेल, पहिलं शूट झालं असेल, तर तेव्हा किती एक्साइटमेंट? त्याच्या आधी आम्ही भेटलो होतो एकदा, त्यामुळे सेटवर नाही पहिल्यांदा भेटलो, बाहेर भेटलो होतो जेव्हा रीडिंग करायचं होतं. कारण सेट बनत होता, काम सुरू होतं. पण जेव्हा सेटवर आलो आणि असा सेट बघितला, कारण आधी फोनमध्ये पाहिलं होतं तेव्हा असा अंदाज नव्हता आला, पण इथे आल्यानंतर जो एवढा ह्यूज सेट आम्ही बघितला आम्ही तर एकदम खुशच होऊन गेलो. कारण इतका ह्यूज सेट आणि इतकं कलरफुल. बरं, ज्यांनी केला आहे राकेश सर, त्यांचा हा 500वा सेट आहे. सो ते एक भारी आहे की 500वा सेट त्यांचा आणि आपण त्यात आहोत, इतकं एन्जॉय करतोय. आणि मी तर काय फोटोसाठीच पहिल्या जागा बघितल्या सगळ्या की फोटो कुठे कुठे काढता येतील आपल्याला. तुझ्या मनाला भावलेली सेटवर ही म्हणून मी हल्लेच नाही इथून. मेट्रो स्टेशन, माझं एंट्रीज पण इथं. बघ ना, तू सगळा सेट बघितला असेल तर सगळ्यांना असा नॉर्मल एंट्रीज आहेत, ह्याला अशा पायऱ्या रॉयल वाटतं ना एकदम असं. त्यामुळे हे मला फार आवडतं. खूप नाविन्य, म्हणजे बटाट्याची चाळ वगैरे महाराष्ट्राच्या बऱ्याच संस्कृती यात इन्क्लूड केलेल्या आहेत. तर खूपच म्हणजे सेट खरंच छान आहे आणि तुला फोटोज काढायला एकदम मजा येणार ते तर कळतच. बाकी आता नवीन लोक ॲड झाले आहेत काही, सुपर्णाताई असेल, ओंकारदा सोबत तू आधी काम केलेलं आहे, पण काही म्हणजे बरेच टीम आहे, तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव? मजाच येते, खूप मजा येते. कारण नवीन नवीन असं काही राहिलेलं नाही आहे, सगळे आता एकच झालेले आहेत. त्यामुळे तितकीच मजा येते, सगळे एकमेकांना तसे सांभाळून घेत आहेत. कारण एक अशी एनर्जी आहे सगळ्यांमध्ये, आता करायचं वाले. सो खूप मजा येते आम्हाला. तू शोबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील? की यावेळी थोडा फॉर्मॅट वेगळा आहे, नुसती कॉमेडी नाही आहे, तर कॉमेडी सोबतच एक छान संदेश देणारं स्किट पण आम्ही करतोय. वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला प्रयोग आहेत या सगळ्या स्किटमध्ये, सगळ्या शोमध्ये. सो तुम्हाला बघताना खूप मजा येणार आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की शनिवार रविवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा. हसताय ना हसायलाच पाहिजे. तुला खूप खूप शुभेच्छा नवीन थँक्यू शोसाठी. सो मच.